अचानक मध्ये भयानक प्लॅन. हा आपला आहे आगरी गोल्यांचा स्वर्ग. चलो जय एकविरा. तर मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ट्रॅव्हलिंग इंडिया विथ प्रसाद. तर आपण आज निघालोय एक छोट्याशा प्लॅनसोबत आपल्या एक मनात आलेल्या इच्छेसाठी, आई एकविरीच्या दर्शनाला. अचानक मध्ये भयानक आपला प्लॅन ठरला आहे आणि आता वाजले सकाळचे 4:45. तर आपला प्लॅन आहे की आपण 8:30 वाजेपर्यंत एकविरीचं दर्शन घेऊन परत पनवेलमध्ये यायचं. तर चला मित्रांनो, तुम्ही पण आमच्यासोबत आई एकविरीच्या दर्शनाला चला. तर मित्रांनो, सकाळची मस्त आहे की एक झोप उडवण्यासाठी आपण आता इथे चहाला आलोय. अमृततुल्य चहा खालापूरच्या पुढे आहे आणि हा चहा स्पेशल आपल्याला मस्त की अशा मातीच्या कुलरमध्ये मिळतो. तुम्ही या कुलर पिकू पण शकता, नाही तर गरीब घेऊ शकता. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय आई एकविरा आणि गणपती बाप्पा मोरया. सकाळची सुरुवात करतोय आम्ही. सकाळची सुरुवात आता महडला जायचा अचानक भयानक प्रसादाच्या डोक्यामध्ये प्लॅन आला. मस्त वेगळी झोपलो होतो टंगड्या बसरून, पण अचानक प्रसादाने उठला आणि प्रसादाने मला बोलतो की एकविराला जायचं का. सो माझी सुद्धा खूप इच्छा होती एकविराला जायची आणि मग आता आम्ही दोघं सुद्धा आई एकविराच्या दर्शनासाठी आम्ही निघालो आहोत. सकाळचे वाजले आहेत, आता सध्या वाजले आहेत सकाळचे 5:24. आम्ही घरातून 5 वाजता बरोबर निघालो होतो. ठीक आहे, नेरे गावावरून आम्ही निघालो होतो. आता थेट एक 24 मिनिटामध्ये, मला वाटतं 24 मिनिटामध्ये आम्ही आता खालापूरला आहोत. तर सकाळची एक चहा घेतोय मस्तपैकी. तर खालापूरच्या पुढेच अमृततुल्य म्हणून हा शॉप आहे. सो आता जरा सकाळची मस्त की झोप उडवण्यासाठी चहा पितोय. आणि इथून आमचं पहिलं मोटिव्ह आहे की इथून जाताना पहिले आपले वरदविनायक श्री महड क्षेत्रचे गणपती बाप्पा यांना पहिला आशीर्वाद, यांचा आशीर्वाद घ्यायचा कुठल्याही कार्याची सुरुवात करताना. येस, आपण गणरायाची आराधना करतो. सो आमचं हे सध्या ह्या ट्रॅव्हलिंगचं पहिले आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेणार, मग पुढे आई एकविराच्या दर्शनासाठी कारला जाणार. जय आई एकविरा. जय आई एकविरा. बरं, मंदिरात तुम्ही बघू शकता, आपण 5:30ला आपण इथे मंदिराजवळ आलोय. पूजा झालेली आहे, पण आपण बाप्पाचं फक्त डोअर्स ओपन करणार, दर्शन घेऊ शकतो. आपल्याला आतमध्ये जायची परवानगी सध्या अजून दरवाजे उघडले नाही. मंगलमूर्ती मोरया. एकविरा माते की जय. तर आपण आता प्रवेशद्वारावरूनच दर्शन घेऊन निघणार आहोत आपल्या पुढच्या आई एकविरीच्या प्रवासासाठी. मित्रांनो, तर चला आपण निघूया आता. फायनली एका दमामध्ये प्रसादा आणि मी 5 पायरीवरनं इथं आई एकवीरच्या मंदिरात आलो आहे. आणि हा आपला आहे आगरी गोल्यांचा स्वर्ग. तर मित्रांनो, आपण फायनली आई एकविरीच्या मंदिरामध्ये पोहोचलो. सकाळी लवकर आल्याचा पहिला एक फायदा म्हणजे आपल्याला खूप कमी लाईन बघायला भेटते. अवघ्या 10 मिनिटामध्ये आपलं दर्शन होऊन जाईल. थोडीच लाईन आहे, तुम्ही बघू शकता.
एरवी जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला पूर्ण हा जो एरिया आहे हा फिरून यावं लागतो. पण माफ करा, दमल्यामुळे थोडेसे शब्द वर खाली होत आहेत, ॲडजस्ट करा प्लीज. तर मित्रांनो, उत्तमरित्या आपलं आई एकविरेचं दर्शन झालंय. आपल्याला प्रॉपर तिथे बोलू शकतो आपण 3 ते 5 मिनटं आपण उभे होतो, मन भरून डोळे भरून आपण आईचं दर्शन घेतलं. चला आपण आता आपल्या परतीच्या प्रवासाला निघूया. एखाद 2 फोटो काढले, पण दरवेळेला आपण तेच करून पण आपल्याला इथे दरवेळेला काहीतरी नवीन एक्सपिरियन्स, काहीतरी नवीन अनुभव जे आपल्याला फील करायला भेटतं ते दरवेळेला वेगळंच असतं. जिथं आपण पकडून चला, जर तुम्ही एखादी गोष्ट दररोज करत असाल तर त्याचा न्यूट्रल एक्सपिरियन्स होतो, पण इथे आल्यानंतर दरवेळेला एक वेगळीच फिलिंग असते, एक वेगळंच वाईब असतं. तर जर इथे आता म्हणजे जे व्ह्युअर्स आहेत त्यांपैकी इथे जर कोणी आलं नसेल तर त्यांनी इथे नक्की या. इथे येऊन इथला जो ॲम्बियन्स आहे, जो माहोल आहे, तो एकदा स्वतः येऊन अनुभवा. आणि बस तुमचे 2 शब्द प्रेमाचे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. हा व्लॉग इथपर्यंतच असेल. या व्लॉगमधला तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला पार्ट कोणता असेल तो तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे सांगू शकता. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.